महाराष्ट्रामध्ये पप्पूवरून राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली आहे। मतचोरीच्या आरोपांवरून आधी राहुल गांधी आणि नंतर आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन दिलं आणि त्यावरून मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंवर पप्पू अशी टिप्पणी केली, तर उद्धव ठाकरेंनी पप्पू म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला। पाहुयात एक रिपोर्ट। माझी अशी अपेक्षा होती आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये। दिल्लीतल्या पप्पू पासून गल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळे जण जी भूमिका मांडतायत जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं, महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे। दुबार आणि बोगस मतदार याद्यांवरील आरोप आता पप्पू पर्यंत आलाय। मंत्री आशिष शेलारांनी ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीच्या मतदार संघातील मुस्लिम दुबार मतदार दाखवले। दिल्लीतील पप्पू पासून गल्लीतल्या पप्पूंना बेनकाब करणार असा हल्लाबोल करत शेलारांनी राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलंय। पण पुढच्या काही मिनिटात उद्धव ठाकरेंनी पप्पूवरून फडणवीसांवरच निशाणा साधला। महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, दिल्लीतल्या पप्पू पासून गल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळे जण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो, कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते, ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं, हे काय कळत नाही। उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे। मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला, आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी। पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं, महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे। राहुल गांधीचा लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे। आपणच पप्पू के पापा आहोत हे आज उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर मान्य करून टाकलं। खरं तर मतदार याद्यांच्या आक्षेपाबद्दल सर्वात आधी भारतीय जनता पार्टीनं तक्रार केली होती। देवेंद्रजी फडणवीस स्वतः कोर्टामध्ये देखील गेले होते। आमचा देखील दुबार मतदार याद्यांबद्दल प्रश्नचिन्ह आहेत। उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये मुस्लिम समाज कुठे कुठे दुबार याद्यांमध्ये आहे यांचं नाव घेण्याची हिंमत उद्धवजी ठाकरे उभाटा गड दाखवणार आहेत का। पप्पूचा विषय हा मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरेंना उद्देशून काढला। राहुल गांधींप्रमाणेच बोगस आणि दुबार मतदारांचा विषय आदित्य ठाकरेंनी सुद्धा LED स्क्रीन लावून मांडण्याचा प्रयत्न केला। त्यावर आदित्य ठाकरेंनी पप्पू असल्यासारखं वागू नये अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली। माझी अशी अपेक्षा होती आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती, कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांनाच म्हणतही नाही, पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। देशाच्या राजकारणात पप्पू म्हणून आधी राहुल गांधींना डिवचलं गेलं। सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर देताना राहुल गांधींनी संतापून एकदा होय मी पप्पू आहे असं लोकसभेत वक्तव्य करून खळबळ उडवून दिली। मेरे अंदर, आपके अंदर मेरे लिए नफरत है, आपके अंदर मेरे लिए गुस्सा है, आपके लिए मैं पप्पू हूँ, आपके लिए मैं अलग अलग गाली दे सकते हो, मगर मेरे अंदर आपके खिलाफ इतना सा भी गुस्सा, इतना सा भी क्रोध, इतनी सी भी नफरत नहीं है। सत्ताधारी आणि विरोधकांकडून राजकारणात खिल्ली उडवताना टोपण नावाची सवय जुनीच आहे, पण हाच पप्पू आता महाराष्ट्रापर्यंत आलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.